लॅबोला आपण इथे मॅन ऑफ द मॅच हे कॅश प्राईज 500. त्यानंतर बोर्डचं हे आपण पाहिलं तर एअरपॉड्स आहे, ट्रॉफी आहे आणि अजित शाहू यांच्याकडून देखील तुला ट्रान्सफर केले जाईल 500चा कॅश प्राईज. आमचे क्रिकेट प्रीमियर चांगलं क्रिकेट खेळ अजित शाहू यांच्याकडून देखील 500. लॅबोचं कांजूरमार्ग आणि भांडूपवर वेगळं प्रेम आहे कारण की श्री साई स्पोर्ट्स तिकडे आहे. फार पूर्वीपासून लॅबो श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आहे. म्हणजे मला असं वाटतं श्री साई स्पोर्ट्सचा मराठी जेव्हा लोगो होता मराठीमध्ये श्री साई स्पोर्ट्स लिहिलं जायचं. लॅबो काय म्हणतंय, कसं वाटतंय मॅन ऑफ द मॅच भेट आणि तब्बल काय बॅटिंग केली लॅबो. मला असं वाटतं ही बॅटिंग तुला जपून ठेवली होती तुझी बॅट. काय म्हणशील? खूप चांगला वाटतंय, भरपूर दिवसांनी बॅटिंग केली. क्या बोलतो, भरपूर दिवसांनी सर्वांना खुश केलं. एकदा टाळा वाजवा लॅबोने. अफलातून बॅटिंग केलेली लॅबो श्री साई स्पोर्ट्स. शैलेश पाटील, पराग पाटील यांचं प्रेम म्हणजे मी तुला खूप 15-17 वर्ष आज तुझ्यावर जे प्रेम ठेवलंय काय म्हणशील? धन्यवाद. भरपूर वर्ष मी त्यांच्या संगतीचे 12-13 वर्ष आले, त्यांचेच कपडे घालतो. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. लॅबोची बॅटिंग आवडते, पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली लॅबोने. आणि त्यानंतर सिद्धेश भाई आपलं देखील स्वागत आहे. थँक्यू सो मच, आपण देखील इकडे आलात. सिद्धेश भाईंच्या हातून आपण टॉस देखील करणार आहोत. सिद्धेश भाईंच्या हातून मात्र आपण या महत्वाच्या मॅचचा टॉस देखील करत आहोत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे. काटा आहे आला छापा. सुरेश सरोज छापा टॉस जीते. वेद 11 अंधेरी जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरवली सब प्लेयर यहाँ पर है. सुरेश सरोज टॉस जीता है, डिसीजन क्या रहेगा? बैटिंग रहेगा. बैटिंग 6 ओवर का मुकाबला. ये मैच में 71, ये मैच में कितना स्कोर बनेंगे? 45 प्लस. 45 मेरे को लगता है उससे ऊपर थोड़ा होना चाहिए. कभी भी सोच बड़ी होनी चाहिए. तरक्की नजदीक है. देखो और एक इंपॉर्टेंट मैच है सामने भी जबरदस्त बैटिंग टीम उन्होंने टीम ने, तो उनकी टीम के बारे में दो शब्द. टीम तो बहुत अच्छा है उनका और सेमीफाइनल तक आए तो टीम अच्छी एफर्ट अच्छा डाला उन्होंने. और बाकी बोले हैं तो टूर्नामेंट बहुत अच्छा भरा था. फाइनल के स्टेप एक नीचे है, फाइनल जाने की कोशिश. टीम को क्या गाइड करेंगे? वही बोलूँगा जो बेसिक जो क्रिकेट है वही खेले, अपना बॉल टू रन करे और टीम को जीता है. थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. आमच्यासोबत दीपल शाह आहे. दीपल शाह पण खूप वर्ष मुंबईचं क्रिकेट खेळले. दीपल शाह आत्ता झालेली सेमीफायनलचं तुमच्याकडून ऐकेल कारण की ती मॅच तुम्ही बघितलात. कसं वाटतं ती मॅच? मॅच उत्तमच झाली, चांगली बॅटिंग केली लॅबोनी म्हणून ते जिंकले ते लोक. पहिलं फिल्डिंग करण्याचं मात्र इकडे जबाबदारी आली. काय म्हणाल ही मॅच आणि समोरचा संघ पण एक सर्व यंग टॅलेंट आहेत. तुमचा अगदी खूप वर्षाचा अनुभव आहे. नक्कीच ही मॅच कशा प्रकारे रंगेल? रंगेल म्हणजे आम्ही पण प्रयत्न करू, कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. ऑफकोर्स ते लोक चांगले खेळत आहेत, यंग टॅलेंट आहे, तसं आम्ही प्रयत्न करू. दीपल, मगाशी मी असे सर्व लेजंड प्लेअरला एक प्रश्न विचारला. असे तुमची पण कुठली मॅच आहे की ती अशी लक्षात राहील की खूप वर्ष मुंबईत क्रिकेट खेळलो, मुंबईच्या बाहेर खेळलो, परंतु अशी कुठली एक टुर्नामेंट आहे ती माझ्यासाठी मात्र एक इम्पॉर्टंट आणि ती नेहमी लक्षात राहील? माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे ती ग्रँड रोडची एक मॅच आहे जिकडे फक्त चौकार त्या भिंतीला असतो, डायरेक्ट मारायला लागतो. तर 1 बॉल 4ला मी तो डायरेक्ट मारलेला तिकडे. क्या बात है दीपल शाह, खूप साऱ्या शुभेच्छा. एक जबरदस्त मैच है. सिद्धेश भाई, 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. इतना अच्छा इवेंट यहाँ पर मुंबई का 9 टूर्नामेंट किया है, 2 शब्द. काय नाही, फक्त सर्व खेळाडूंनी आपलं आपलं लक्ष देऊन खेळा, म्हणजे काय दुखापट होणार नाही याची काळजी घ्या आणि बेस्ट ऑफ लक दोघांना. थँक्यू सो मच सिद्धेश भाई. आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न पाहिजे. आमच्यासोबत मनीष बागडे आहेत. मनीषजी, एक इम्पॉर्टंट मॅच आहे आणि तुम्ही पण 3 दिवस आपण इकडे मॅचेस बघतोय. काय म्हणाल, असं तुम्हाला काय वाटतं की कोणती टीम, आता एक टीम तर फायनलला गेली आहे, तुम्हाला काय वाटतं की कोणती टीम बाजी मारेल? दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत. एका दिशेला थोडीशी स्टारकास्ट आहे तर दुसरी टीम असे घाटकोपरवरून आलेत आणि मात्र मोठ्या मोठ्या टीम्सला धूळ चारण्याचं काम त्यांनीही केलेलं आहे. पण इथे फक्त नजरा मारा, इथे तुम्हाला प्रत्येक अंडरम क्रिकेटचा सितारा पाहायला मिळतो आणि इथे उभरते पाहायला मिळतात. मॅच चांगली होणार यात ती मात्र शंका नाहीये, मजा येईल मॅचला. थँक्यू सो मच. एक जबरदस्त मॅच आहे. मुंबईकर नाही जसकाचा श्री साई स्पोर्ट्सला तुम्ही पण आनंद घ्या. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला विनंती असेल लगेच आपण फिल्डिंग सेट करून घ्या.
हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. दोन्ही टीम्स आपल्या जर लाईनअपमध्ये कोणत्याही बदल असतील तर आम्हाला आताच कळवायचं आहे. वेद 11 अंधेरी कॅप्टन, लाईनअपमध्ये कोणता चेंज आहे का? ओके. घाटकोपर पॅकर्स दीपल शाह, कोणता चेंज आहे का लाईनअपमध्ये? ओके, थँक्यू. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं मुंबईकडे नाणचषक 2026 सेमीफायनल क्रमांक 2 मैदानात आपण पाहतोय. या अगोदर नक्कीच आपण आवाज ऐकला अंडर बॉक्स क्रिकेटचा बुलंद आवाज सागर मोरे सर, त्याचप्रमाणे डोंबिवली परिसरातील नवयोधित खेळाडू मफर नवयोधित समालोचक मनीषी बागले सर. सेमीफायनल क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूने फायनल फेरीत नक्कीच दखल घेतली गेली आहे संघ डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण, आणि दुसरा संघ आता कोणता फायनल फेरीमध्ये दखल घेणार आहे यासाठी ही लढत मैदानात पाहतोय. एका बाजूला वेद 11 अंधेरी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच बॉलवर बिग विकेट येते. सुरेश कुडा या ठिकाणी बाद होतोय. मित्रांनो नक्कीच पहिल्या मॅचचा जर विचार केला पहिल्या सेमीफायनलचा तर कुठे ना कुठेतरी 71 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या होत्या. त्याच अनुषंगाने वेद 11 अंधेरी संघाने देखील नाणेफेकीचा कौल जिंकून तर नक्कीच फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच विचारधारेने सुरेश देखील आतमध्ये मैदानात गेले होते की सुरुवातीपासूनच आक्रमणता थोडीशी दाखवावी, मात्र त्याच आक्रमण करण्याच्या विचारधारेमध्ये कुठे ना कुठेतरी फटका फसला गेला आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी यश प्राप्त केले जात आहे. कारण यांना पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त होते. त्यामुळे एक चांगली सुरुवात देखील म्हणावी लागेल. एका दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर घाटकोपर पॅकर्स, मित्रांनो घाटकोपर पॅकर्स संघाचा नक्कीच मी आवर्जून उल्लेख करेन. सागर सर, एकंदरीत बघायला गेलं तर आतापर्यंत सर्व संघ कोणी आपल्या आजूबाजूच्या गावातील संघ खेळाडूंना बोलून एक संघ धारण केला आहे, मात्र घाटकोपर परिसरातून हे घाटकोपर पॅकर्सचे सर्व संघ एकाच परिसरातून एकाच टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. त्यानंतर दुसरा बॉल डॉट बॉल. मित्रांनो सेमीफायनलचं दडपण काहीसं वेगळं असतं आणि तेच मैदानात पाहायला मिळतं आहे. पहिल्याच बॉलवर नक्कीच मोठा फटका खेळण्याच्या विचारधारेमध्ये सुरेश कुडा मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. नंतर देवकरण आता स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. मित्रांनो पण वेद 11 अंधेरी संघाचा जर विचार केला खूप मोठी लाईनअप आहे आणि दीपल शाह या ठिकाणी थोडासा फंबल पाहायला मिळाला, नंतर हा देखील धोक्याची घंटा वाजवणारा क्षण निर्माण झाला होता. धावसंख्येला या ठिकाणी सुरुवात होते. 3 बॉल नंतर पहिली धाव आतापर्यंत स्कोर कार्डवर लगावली गेली आहे आणि महत्त्वपूर्ण गडी देखील बाद झालाय. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानात संध्याकाळचा सत्र पहिला सेमीफायनलचा सामना थोडासा एकतर्फी देखील पाहायला मिळाला, कारण जर धावसंख्येचा विचार केला तर 71 धावा या मैदानाच्या दृष्टिकोनातून थोड्याशा जास्तच आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठेतरी पराभवाला सामोरं जावं लागलं. नील असलफा रॉयल. मित्रांनो रेलिंगवर कोणी हात ठेवू नका, आपल्याला विनंती असेल पडद्याच्या थोडेसे लांब उभे राहा. आता मात्र दिवेश पारावे स्क्वेअर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, स्क्वेअर कट केला होता, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. 6 षटकांचा नक्कीच हा सामना असणार आहे, त्यामुळे मित्रांनो घाई करून चालणार नाहीये. 36 बॉल आहेत आपल्याकडे. 36 बॉलमध्ये एकंदरीत 7-8 चौकार जरी आली तरी देखील आणि बाकीच्या बॉलवर सिंगल डबल चालू ठेवले तरी देखील 45 ते 50चा नक्कीच लक्ष या ठिकाणी उभं केलं जाऊ शकतं. त्याचमुळे आता इनिंग बिल्डिंग करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण महत्त्वपूर्ण फलंदाज सुरेश कुडा या ठिकाणी बाद झाला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते, कारण एकंदरीत 5 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि केवळ 3 धावा खर्च केलेत. मित्रांनो यानंतर नक्कीच इंटर कांजूरमधील मेगा फायनलचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. इंटर कांजूरचे दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल आपण सज्ज राहायचं आहे. एका बाजूला अनुप 9 आणि दुसऱ्या बाजूला जय 11.
आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी सज्ज राहायचं आहे आणि बघता बघता पहिला एक्स्ट्रा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालंय. एक आगळी वेगळी शैली नक्कीच सनी जगताप सरांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. क्रिकेटच्या महासंग्रामात थोडंसं नक्कीच मनोरंजनाचं काम सनी जगताप सर देखील करतायत. स्विच करण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झालाय. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चांगला स्पेल नक्कीच पाहायला मिळालाय. इकॉनॉमिक गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 5 आणि महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झालाय. टॉस जिंकून या ठिकाणी बॅटिंग घ्यायचा निर्णय नक्कीच वेद 11 अंधेरी संघाचा पाहायला मिळतोय. कारण यांचा नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्पेल पाहायला मिळाला. त्यानंतर आता गोलंदाजी मार्कवर साईल गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. मित्रांनो सेमीफायनल क्रमांक 2 मैदानात एका बाजूला घाटकोपर पॅकर्स घाटकोपर तर दुसऱ्या बाजूला विथ 11 अंधेरी. एक महत्वपूर्ण मॅच. अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा. प्रथम पारितोषिक रोख रुपये 3 लाख, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 1.5 लाख आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारं पारितोषिक म्हणजे मालिका वीरसाठी आपण आकर्षक बाईक या ठिकाणी पाहतोय. होंडा शाईन. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी देखील LED टीव्हीज. पारितोषिकांचा भरीमार या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज साहिल. पुण्याचा चांगला फटका. बॉटम हँडचा वापर केला गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. क्लोज कॉल या ठिकाणी नक्कीच झाला असता. चांगली खेळी संयमी खेळी करतोय देवकरण. दिवेश पारावेला आता साथ देणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. देवकरणवर थोडीशी दारोमदार असणार आहेत. ही इनिंग बिल्ड करायची आणि ह्या खेळाडू देखील खूप चांगले फटके पाहायला मिळतात. स्क्वेअर ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, स्टेट ड्राईव्ह, मनगटी फटक्यांचा खूप पुरेपूर वापर केला जातो. आणि बघता बघता कव्हर ड्राईव्ह चांगला फटका पाहायला मिळालाय. मात्र गॅप अजून शोधता येत नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठे सिंगल धावांनी स्कोर कार्ड आतापर्यंत पुढे जाताना पाहायला मिळत आहे. एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. एकंदरीत आतापर्यंत 8 बॉल पाहायला मिळालेत. एकही चौकार येत नाहीये. चांगला स्पेल करण यांचा. त्यानंतर साहिल. 2 बॉलवर 2 सिंगल पाहायला मिळत आहेत. आणि या नक्कीच उल्लेख केला जातोय आणि पुन्हा एकदा लाईन चुकले जात आहेत. साहिल व्हाईट बॉल. आता मात्र क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह फेकी केली होती. थोडीशी फेकीमध्ये चुकी पाहायला मिळाली. साहिल नवले या खेळाडूने देखील नक्कीच सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या खेळाडूकडे लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. एका बाजूला दिवेश पारावे असेल तर दुसऱ्या बाजूला साहिल नवले. ही फाईट देखील नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. देवकरण यांच्या बॅटमध्ये क्रॅकिंग ड्राईव्ह. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड फटका देवकरण यांच्या बॅटमधून.
खेळाडू मनोरंजन करतायत, तर दुसऱ्या बाजूने सनी जगताप सर ते देखील कुठे कमी थांबत नाहीत, कमी पडत नाहीयेत. सर्वांचं लक्ष आतापर्यंत नक्कीच त्यांनी देखील वेधून घेतलंय. मित्रांनो, या चौकाराची गरज होती. आता मोमेंटम नक्कीच मिळेल या मॅचमध्ये. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या बघितली तर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा देवकर यांच्या बॅटमधनं बॉटमॅनचा वापर ऑन ड्राईव्ह फटका खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. मुंबईकर नाणचषक 2026 या स्पर्धेची नक्कीच आजपासून पुढील हंगामापर्यंत कायम चर्चा असणार आहे. कारण एकंदरीत विचार केला तर अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा सन्माननीय डॅशिंग आमदार सुनील भाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही आपण स्पर्धा पाहतोय. त्याचप्रमाणे आमचे सर्व मुख्य मान्यवर आपण व्यासपीठावर पाहतायत, ते देखील या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने देवकरन आणि दुसऱ्या बाजूने आता दिवेश पारावे यांच्या बॅटचा फेस देखील उघडला गेलाय. दुसऱ्या षटकाचा शेवट देखील चौकाराने केला जातोय. एकदा सनी जगताप सरांसाठी टाळायला हरकत नाही मित्रांनो. आगरी घोड्यांची वस्ती असलेला कांजूर मार्गचा सर्व परिसर आणि त्यातल्या त्यात आई एकविराईला दिलेली हाक आणि त्यावर सुंदर असं नृत्य. पुन्हा एकदा मित्रांनो, मैदानाच्या दिशेकडे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. मित्रांनो, करण यांचा खूप चांगला स्पेल पाहायला मिळाला. केवळ 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजीसाठी साहिल आले आणि साहिल यांनी 13 धावा या ठिकाणी खर्च केले. थोडंसं मागडं स्पेल पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता साहिल नवले घाटकोपर पॅकर संघाकडनं एक महत्त्वपूर्ण गोलंदाज पाहायला मिळतोय. साहिल नवलेला आता कुठे ना कुठेतरी कमबॅक करून द्यावं लागणार आहे. एक महागडं षटक नक्कीच पाहायला मिळालं या अगोदरचं. आता मात्र चांगला बॉल टप्प्या पडल्यानंतर आतमध्ये येतोय. बीट होत आहेत देवकरन. डॉट बॉल. पहिल्या सेमीफायनलचा जर विचार केला तर धावसंख्येचा फारसा मोठा डोंगर असा पाहायला मिळाला. त्यामुळे नक्कीच धावसंख्येचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटला संघ पाहायला मिळाला. नील सल्फा रॉयल आणि या ठिकाणी पराभवाला देखील सामोरं जावं लागलं. त्यामुळे ते या मॅचमध्ये कशा प्रकारची खेळी होईल, कुठपर्यंत नक्कीच धावसंख्या रोखण्यामध्ये घाटकोपर पॅकर संघ यशस्वी होईल हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. मात्र आता जागा मिळाली रूम मिळवला. तेवढीच चांगलं क्षेत्ररक्षण दीपल शाह. क्या बात आहे. मागील मॅचचा हिरो नक्कीच ज्यांनी लगातार 3 चौकार लगावले आणि क्वार्टर फायनल फेरीमध्ये एक धमाकेदार पारी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणात देखील आपल्या नावाची छबी सोडून जात आहेत. अजून एक चांगला बॉल. टाळ्यांचा गजर होतोय. डॉट बॉल येतोय. आणि साहिल नवले काय गोलंदाजी करतोय. 3 लगातार डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळालेत. कमबॅक मात्र नक्कीच केला जातोय. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं 13 आणि त्याला नक्कीच आता ती जी धावसंख्येची जी डोंगर होता त्याला कुठे ना कुठेतरी आता थोडी उतरती कळा पाहायला मिळते. 3 लगातार डॉट बॉल आलेत. धावसंख्या अजून देखील स्थिरावलेली पाहायला मिळते 18 या धावसंख्येवर. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. एखादा गोलंदाज जर महागडा ठरला तर ती जास्त धावांची जी ओव्हर आहे ती भरून काढायचं काम पुढच्या गोलंदाजाने करायचं असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. मित्रांनो, कौतुक केलं आणि या ठिकाणी चूक झाली. लाईन चुकली गेलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सेमीफायनल क्रमांक 2. एकंदरीत मनीष सर कसं वाटतंय. सेमीफायनल क्रमांक 2 चालू आहे. पहिल्या सेमीफायनलचा जर विचार केला एकंदरीत 71 धावा टार्गेट सेट केलं गेलं आणि आता दुसऱ्या सेमीफायनल मध्ये सुरुवात तर झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता धावसंख्या जाऊन पोहोचते. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती 23. येणाऱ्या अजून देखील 3 षटकांमध्ये कशा प्रकारची खेळी होईल
काय वाटतंय 50 धावांचा पाठलाग गाठला जाईल का 60 पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल? गरजेचं आहे 45 ते 50 धावा बनवणं गरजेचं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. साई बॉलिंग ट्रॅक वरती आहे. येस चला डगआउट मधून मात्र तुम्ही असं काही केलं तर सनी सर तुम्हाला सोडणार नाहीत. येस एंटरटेन केलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका. तेवढी चांगली फिल्डिंग एका अटेम्प्ट मध्ये. वा काय कलेक्शन केलंय. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. अगदी तुम्ही जर हे क्षण पाहिले नसतील, डोळ्याची पापणी लवली असेल तर सगळं काही मिस झालं असतं सर डोळ्याच्या समोरून. यस हाच क्रिकेटचा दर्जा आहे आणि इकडे दर्जा दाखवावाच लागणार आहे. कारण स्पर्धा कुठली आहे तर मुंबईकर 9 चषक 2026 अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली पहिली स्पर्धा. त्यामुळे दर्जा तर इकडे नक्कीच पाहायला मिळणार आहे. क्लास पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडूचा. साहिल नवलेचं देखील कौतुक करावं लागेल. 3 बॉल नक्कीच पहिले डॉट आले, त्यानंतर मात्र आक्रमण या ठिकाणी होत आहे आणि आता थोडीशी चुकी पाहायला मिळते. 2 वाईड बॉल देखील या षटकामध्ये पाहायला मिळाले आणि स्थिरावलेली धावसंख्या आता पुन्हा एकदा वेग धारण करते. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावसंख्या झाली आहे 25. स्विच इट करण्याचा प्रयत्न फस्त आहे आणि याचाच उल्लेख केला होता. कधी तू नक्कीच या ठिकाणी ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी आली आहे. एक चौकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक देखील या ठिकाणी साहिल नवले यांनी करून दिलंय. असं चित्र पाहायला मिळणार आहे. कधी तू शेर तर कधी मी सव्वा शेर. याच प्रकारचं गणित आता शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण एकंदरीत चौकार आला, त्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट देखील मिळाली आहे. प्रत्येक जण आपला क्लास दाखवतोय, आपली क्षमता दाखवतोय, आपलं कौशल्य दाखवतोय. कारण हा तो प्लॅटफॉर्म आहे. संपूर्ण अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वाचं या ठिकाणी लक्ष वेधलं गेलं आहे. आमचे कांजूरकरांचं देखील मी नक्कीच आभार मानतो. ज्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी तुम्ही देत आहे पाहण्यासारखं राहिलंय. एकंदरीत 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन आता पोहोचते ती म्हणजे 25 या धावसंख्येवर. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 25 धावा लागल्या धावफलकावरती आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळ झाल्यानंतर आता ही तारीख लक्षात ठेवण्यात येईल की मात्र 2026 5 मेला मुंबईकर 9 चषक घडलं. 3 लाखाचा सर्वाधिक पारितोषिक असणारा चषक घडलं आणि त्यामध्ये पहिली सेमीफायनल डॉमिनेट करत जिंकली एका संघाने आणि त्यानंतर आता सेमीफायनल 2 मध्ये कारण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आपला दुसरा स्पेल घेऊन पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्ह आणि हा देखील बॉल निघून चाललाय. तेच तरार नक्कीच मिळणार आहे. धावा 4. देवकरण यांच्या बॅट मधून अजून एक ब्रँडेड फटका. बॉलर या ठिकाणी बाद झाले. त्यानंतर मात्र नक्कीच दिवेश पारावे ही देखील महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी घेतली गेली आणि देवकरण मात्र आता नक्कीच ती कमी या ठिकाणी भासू देत नाहीये. त्यांच्या बॅटमधून देखील चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते आणि या ठिकाणी व्हाईट बॉल. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा एक धाव चोरायचा प्रयत्न मैदानात नक्कीच होणार आहे. कारण एक धाव महत्वाची आहे. एक धाव 3 लाखाची आहे. अगदी बरोबर म्हटलात. एक निर्णय महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची आहे. व्हाईट बॉलवर नक्कीच प्लस पाहायला मिळतोय. हर्षित आणि पुन्हा एकदा लाईन चुकली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा थोड्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये नक्कीच सनी जगताप सर सर्वांचं मनोरंजन देखील करतायत. कालपासून आपण पाहत आलोय. मॅचला सुरुवात झाली आहे. मॅन अजून देखील बॅलन्स पाहायला मिळते. 4थं षटक सुरू असताना 32 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत.
एकंदरीत अशा या सरासरीने जर धावा गोळा केल्या गेल्या तर 55चा पल्ला देखील गाठला जाऊ शकतो. आणि या ठिकाणी नक्कीच बॅटकॅट काळवली जाते, त्यामुळे हा देखील बॉल डॉट बॉल येईल. छोटासा कमबॅक देखील म्हणावा लागेल. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय, अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. चौथ्या षटकातील धावसंख्या 32 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. एकंदरीत कालपासून माफ करा शुक्रवारपासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या अंतिम टप्प्यात येऊन नक्कीच पोहोचलाय आणि प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद, एक दर्जेदार आयोजन आणि पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हचा फटका, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. करण यांनी नक्कीच आतापर्यंत चांगला स्पेल पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या आणि आता देखील जर 2 एक्स्ट्रा सोडले तर पहिल्या बॉलवर बाउंड्री झाली, त्यानंतर डॉट बॉल आणि एक सिंगल. म्हणजे कमबॅक करण्याची नक्कीच क्षमता आहे करण यांच्याकडे. पुन्हा आता देवकरण दीपलच्या त्या ठिकाणी आहेत. आणि नक्कीच मगाचा देखील जर उल्लेख केला तर जो डायरेक्ट हिट होता सूरज उपाध्याय मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला होता. त्यामुळे दीपलच्या यांच्याकडे देखील जेव्हा जेव्हा बॉल जाईल तेव्हा खूप कमी चान्स आहेत की बॉल मिसफिल्ड होईल या 4 निघून जाईल. घाटकोपर संघ एकंदरीत घाटकोपरमधील सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत, त्यामुळे एक वेगळी ऊर्जा त्यांच्याकडे आहे. संपूर्ण घाटकोपर परिसर नगरीचा त्यांना पाठिंबा आहे आणि एक गाव एक संघ जेव्हा जेव्हा मैदानात उतरतं तेव्हा एक वेगळी ऊर्जा मैदानात पाहायला मिळते. आणि इकडे नक्कीच उल्लेख केला गेला कमबॅक करण्याची क्षमता आहे. बॉल पडल्यानंतर इनस्विंग होतोय, यष्ट्यांचा वेध घेतला गेलाय. हर्षित याची देखील पारी येते संपुष्टात. अजून एका विकेटचं होत आहे पतन. डीजे अजून देखील एक बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. चौथं षटक अजून देखील सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. जास्त धावसंख्या अजून देखील स्कोर कार्डवर लगावली गेली नाहीये, कारण या मैदानाचा विचार केला तर 6 षटकांमध्ये 50 ते 55 धावा देखील होऊ शकतात. स्ट्रायकिंग एंडवरती सनी दराडे येतोय, बारक्या नावाने प्रसिद्ध आहे. वायकट्टा ज्यांनी पाहिला, जे अंडरम क्रिकेट बघतायत ना त्यांना माहिती आहे खेळाडूची ख्याती. तो येतोय, पण इथे देखील पहिलाच बॉल. वा, चांगला ड्राईव्ह केला, थोडीशी मिसफिल्डिंग झाली, थोडंसं फंबल, पण सिंगल मिळणार आहे. करणचाही उल्लेख करावा लागेल. करणनीही घाटकोपर पॅकर्स घाटकोपर संघासाठी जे आज सेमीफायनल खेळत आहेत ना त्यामध्ये एक सिंहाचा वाटा करणचाही राहिलेला आहे. मित्रांनो, खेळाडूचा दर्जा त्याच्या खेळाने केला जातो. एकदा जोरदार टाळ्या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत. अंडर रेटेड आहे, नाव मोठं नाहीये पण नाव हे असंच मोठं होतं हे सिद्ध करणारी बॉलिंग केली आहे करणनी. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या, तिथे त्याला एक विकेटही मिळाली आणि त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये आला, दुसऱ्या स्पेलमध्ये आला, धावा 10 दिल्यात पण विकेट तिथेही त्याला मिळाली आहे. एकंदरीत 12 बॉल 2 विकेट आणि 15 धावा. खूप चांगला स्पेल आहे. नक्कीच एकंदरीत या मॅचचा जर विचार केला तर 12 बॉल आणि 15 धावा नक्कीच इकॉनॉमिक स्पेल देखील म्हणला जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच बॉलवर सुरेश कुडा याला देखील त्याने बाद केलंय. म्हणजे खूप नक्कीच चांगल्या दर्जाचं क्रिकेट, चांगला क्लास त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि साई नवले पुन्हा एकदा नक्कीच मैदानात पाहायला मिळतोय आपल्याला. या खेळाडूकडे देखील दारोमदार आहे. एकंदरीत जर मनीसर विचार केला ना तर साई नवले कशी खेळी करतोय हे या मॅचमध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर ठरणार आहे. आणि नक्कीच म्हणता विचार केला तर डॉट बॉल देखील आलाय. अगदी बरोबर, एक चांगला कॉन्टेस्ट आणि एक चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज जेव्हा बॉलिंग करतायत, समोर रायटी बॅटर आहे, अँगलनी बॉलला थोडासा बाहेरच्या दिशेला वळण देण्यात येतोय. नॅचरली बाहेर काढायचा प्रयत्न केला होता, इथे देखील पुन्हा एकदा. आता मात्र सनीनी त्याचा फेवरेट स्ट्रोक ट्राय केला पण तोही बॅटला नाही आदळलाय, कारण साई नवले समोर हा खेळाडू अशी बॉलिंग करतोय. बॉलिंगच्या बळावरती या संघाने इथपर्यंत मजल मारली आहे आणि ती का हे सिद्ध करणारी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सर, एकंदरीत उल्लेख केला तर या अगोदरच्या स्पेलमध्ये देखील त्यांनी पहिले 3 बॉल डॉट टाकले होते आणि आता देखील दुसऱ्या स्पेलमध्ये पहिले 2 बॉल डॉट आलेत. आता मात्र फुलटॉस बॉल होता, समोरच्या दिशेने फटका खेळला गेलाय आणि बॉल निघून चाललाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला फटका मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 2 बॉल डॉट आले. त्यानंतर मात्र इथे कमबॅक पाहायला मिळतोय फलंदाज सनी यांचा. आणि सनी यांचा उल्लेख केला गेलाय, त्यांच्याकडे क्षमता आहे, कौशल्य आहे, कधीही मॅचला कलाटणी देऊ शकतात आणि आपल्या बाजूने नक्कीच मॅचची परिस्थिती देखील आणून ठेवू शकतात.
आणि बघता बघता या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 39 या धावसंख्येवर आणि या ठिकाणी संधी निर्माण झाली आणि कमबॅक मात्र साहिल नवले देखील करतोय. तू शेर तो मे सव्वा शेर हे चित्र नक्कीच मैदानात वारंवार पाहायला मिळणार आहे आणि तेच मैदानात पाहायला मिळतंय. साहिल नवले आतापर्यंत नक्कीच चांगला स्पेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हा बॉल वाईड असला तरी देखील मात्र विकेट प्राप्त होते. त्यामुळे रन देखील काउंट होईल, बॉल देखील काउंट होईल आणि विकेट देखील प्राप्त होते. नक्कीच साहिल नवलेचा उल्लेख केला. एक महत्त्वपूर्ण फॅक्टर या संपूर्ण मॅचमध्ये असणार आहे आणि त्याच प्रकारचा नक्कीच इम्पॅक्ट तो या मॅचमध्ये दाखवताना पाहायला मिळतोय. एकंदरीत विचार केला तर 40 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. मनी सर अजून देखील 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या झाली आहे 40. काय विचार करताय कितपर्यंत धावसंख्या जाईल? 8 बॉल 2 बाउंड्रीज 50-55 फायटिंग टोटल. कारण दोन्ही संघांची बॉलिंग डॉमिनेटिंग आहे. वेद 11 अंधेरी संघाला देखील माहिती आहे की आपण 50-55 आकड्यापर्यंत पोहोचलोत ना तरी देखील ते धावफलक मोठं झालंय, नाही झालंय फायटिंग टोटल असेल आणि मात्र तेही आपण रोखू शकतोय. नक्कीच रोखू तर शकतोय. ज्या प्रकारचे गोलंदाजीचा तोफखाना वेद 11 अंधेरी संघाकडे आहे तर नक्कीच 45 ते 50 धावांचा पल्ला ते लोक नक्कीच या ठिकाणी रोखू शकतात, डिफेंड करू शकतात. क्षमता आहे त्यांच्या गोलंदाजाकडे. मात्र आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय साहिल नवले. अजून एक बॉल, हा देखील बॉल डॉट येतोय. एकंदरीत 3 बॉल या षटकामध्ये डॉट आलेत. चांगला स्पेल. धावसंख्या पुणे तर 40 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल. काय बॉल टाकलाय. बॉल पडल्यानंतर टॉस होतोय, समजत नाहीये बॅटरला, स्तब्ध उभं ठेवलंय. या प्रश्नाचं उत्तरच सापडलं नाहीये. एक चांगला स्पेल साहिल नवले यांचा पाहायला मिळतोय. मित्रांनो एकंदरीत 4 बॉल डॉट या षटकामध्ये पाहायला मिळाले. एक चौकार आणि एक व्हाईट बॉल आणि एक गडी देखील बाद केलाय. साहिल नवले इम्पॅक्टफुल पारी नक्कीच मैदानात दाखवतोय. चांगलं प्रदर्शन, चांगली कामगिरी आणि बघता बघता आता 5 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावसंख्या 40 वर स्थिरावलेली. बॅलन्स आहे सामना अजून देखील. कारण ज्यावेळेस आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल केला तेव्हा सुरेश यांनी उल्लेख केला की आम्हाला 45 ते 50 धावा करायच्या आहेत. तर 40चा पल्ला तर गाठला गेलाय. अजून देखील 6 बॉल शिल्लक आहे. 6 बॉलवर येणाऱ्या 7 ते 8 धावा जरी आल्या तरी देखील 45चा पल्ला गाठला जाऊ शकतो. त्यामुळे दुसऱ्या डावात देखील नक्कीच रोमांच पाहायला मिळणार आहे. आणि संदीप आता नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बरीच वर्ष या खेळाडूने देखील क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय. घाटकोपर परिसरातील अजून एक टॅलेंटेड गोलंदाज आणि सांगायचं झालं तर भला मोठा अनुभव या खेळाडूकडे आहे. 40+ क्रिकेट देखील खूप चांगल्या प्रकारे ते खेळतात. आणि आता मात्र पुन्हा एकदा एका बाजूला अनुभव आहे तर दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट देवकर आणि बोरिवली परिसरातील हा खेळाडू पाहण्यासारखी लढत असणार आहे. 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 40. संदीप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरमध्ये शेवटचा षटक आहे. संध्याकाळचं सत्र, कांजूरकरांचा प्रतिसाद. मनी सर कसं वाटतंय डोंबिवलीचा जर क्रिकेटचा विचार केला आणि कांजूरच्या क्रिकेटचा विचार केला तर? अगदी क्रिकेट प्रफुल्लित होत आहे ना सर. मग ते कुठे होत आहे ते मॅटर करत नाहीये. आपलं अंडरअपचं क्रिकेट मोठं होत आहे ते महत्वाचं आहे. संदीपनी पहिलाच बॉल टाकला आणि त्याचं सेलिब्रेशन सांगून जात आहे की तो का इथे खेळतोय. घाटकोपर पॅकर्स, घाटकोपर संघ का इथे आलाय आणि त्याची प्रचिती देणारा हा पहिलाच बॉल. वॉट अ बॉल. विकेटचं पतन. नक्कीच संदीपचा उल्लेख केला. भला मोठा अनुभव आणि त्याचा पुरेपूर वापर या ठिकाणी तो करत असताना देवकरण यांना पहिल्याच बॉलवर बॉक्सआउट स्वरूपात बाद केलं गेलंय. एक महत्त्वपूर्ण फलंदाज अजून देखील बाद झाले. चांगल्या परिस्थितीत आता नक्कीच संघ कुठे ना कुठेतरी पाहायला मिळतोय. घाटकोपर पॅकर्स, घाटकोपर. मित्रांनो रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका. सर्वांना विनंती असेल. पडद्यावर कोणी हात ठेवू नका. समोर आमचे जे प्रेक्षक वर्ग मॅच पाहत आहेत आपल्याला विनंती असेल आहे. आणि आता सुमेश केनी आता मैदानात दाखल झालाय. चांगला कमबॅक या ठिकाणी नक्कीच म्हणावं लागेल घाटकोपर पॅकर्स संघाचा. एकंदरीत करणचा पहिला स्पेल, त्यानंतर करणचा दुसरा स्पेल. एकंदरीत 12 बॉलमध्ये त्याने देखील 15 धावा खर्च केल्या. त्यानंतर साई नवले तारीफ करावी लागेल. पहिला स्पेल 7 धावांचा, दुसरा स्पेल 5 धावांचा आहे. 12 बॉलमध्ये 12 धावा त्याने खर्च केल्या. अजून देखील 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सुमेश केनी. मित्रांनो नक्कीच ज्या प्रकारे मनीष सरांनी उल्लेख केला क्रिकेट कुठलंही असू दे क्रिकेट मोठं होणं महत्त्वाचं आहे. आणि
क्रिकेट मोठं होता होता सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे मॅच रंगतदार होणं महत्त्वाचं आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन होणं महत्त्वाचं आहे. सामना कुठलाही असू दे, सामना चुरशीचाच झाला पाहिजे. प्रेक्षकांना काय हवं आहे, तर प्रेक्षकांना मनोरंजन हवं आहे आणि ते मात्र इथे नक्कीच पुरेपूर पाहायला मिळतंय. मुंबई किरण चषक 2026 मध्ये ज्या प्रकारचा दर्जा या खेळपट्टीमध्ये पाहायला मिळतोय, ज्या स्पर्धेचा दर्जा पाहायला मिळतोय आणि पारितोषिकांचं तर नक्कीच मनीष सर जर सांगायचं झालं तर आपण जे पहिलं करतो ते खूप महत्त्वाचं असतं. चंद्रावर पहिला जाणारा माणूस कोण, तर नील आर्मस्ट्रॉंग, हे सर्वांना माहीत असेल. पण चंद्रावर दुसरा जाणारा माणूस कोण हे बहुतेक लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे पहिली 3 लाखाची स्पर्धा कुठे झाली, ही कांजूरमध्ये झाली. ती मुंबईकर 9 चषक 2026 मुंबईकर 9 टीमने केली. आता चांगला फटका पाहायला मिळतोय आणि स्टेट डाऊन द ग्राउंड. अजून एक तेज तरार, चेंडू झालाय फरार. सुमेश केनी लेट आले, थेट आलेत, कडक बेधडक. मागच्या बॉलवरती संदीपनी जेव्हा विकेट घेतली त्याचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. पुढच्या बॉलवरती जेव्हा त्याच्या विपक्षात चौकार आला तेव्हा डगआउटचा आवाजही तुम्ही ऐकला असेल सर. हेच तर खरं क्रिकेट आहे. इथे जर तरला अंतर नाही, इथे तुमच्यावरती हल्ले करण्यात येतात आणि त्याचं उत्तर देणं, प्रतिहल्ला करणं म्हणजेच तर क्रिकेटचा खेळ आहे. संदीप म्हणतायत थोडीशी संधी द्या, मुभा द्या, मला कॉन्सन्ट्रेट करू द्या. घ्या दिली तुम्हाला वेळ. नक्कीच पुढील येणारा बॉल नवीन एक संधी, गोलंदाज असू द्या फलंदाज असू दे, प्रत्येकाला ती संधी घेऊन येत असतो. या ठिकाणी मात्र कुठे ना कुठेतरी प्रेशर पाहायला मिळालं. चौकार आला त्यानंतर थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय. वाईट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. मित्रांनो नक्कीच दर्जा पाहायला मिळतोय, क्लास पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल, प्रत्येक धाव, प्रत्येक रन तुम्हाला जवळजवळ 3 लाख रुपयाच्या पारितोषिकाकडे घेऊन जाणार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने मेहनत देखील करावी लागणार आहे, कष्ट करावे लागणार आहेत. आता मात्र पुन्हा एकदा फटका फसला जातोय. फुलर लेनचा बॉल होता, हेलिकॉप्टर पद्धतीने फटका उडवला, चेंडू निघून गेलाय आउट ऑफ द पार्क. अजून एका विकेटचं होतंय पतन. एकंदरीत 6व्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चौकार आलाय, एक वाईट बॉल आलाय, तरी देखील 2 गडी मात्र नक्की बाद झालेत आणि 1 धाव खर्च केली आहे. आतापर्यंत 6 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडू चांगला स्पेल म्हणावा लागेल आणि बघता बघता धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 46 या धावसंख्येवर. म्हणजे ज्याचा उल्लेख सुरेशने केला होता ती धावसंख्या आता नक्कीच आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. म्हणजे मॅच मध्ये दुसऱ्या डावात रंगत पाहायला मिळणार आहे. अगदी आपण पहिली सेमीफायनल पाहिलीत ना, त्यामध्ये ते वेगळंच स्टँडर्ड सेट केलंय. आपल्या समोर डिंगडॉंग, जॉर्ज 11 कल्याण या संघाने त्यांनी 71 मारले. पण या मॅच मध्ये आतापर्यंत 46 झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचे 2, एखादी चांगला स्ट्रोक. आणि अमन या ठिकाणी आले. नितीन झेल सुटला गेलाय, मात्र नक्कीच धावबाद या ठिकाणी होणार आहेत. 1 रन देखील महत्वाची आहे आणि स्ट्राईक चेंज होणं देखील महत्वाचं आहे, कारण सुमेश केनी यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आता शेवटच्या बॉलवर त्यांना नक्की स्ट्राईक मिळाले. कशा प्रकारे या संधीचा वापर करणार आहेत पाहण्यासारखं असेल. 46 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. जर या बॉलवर चौकार आला तर 50चा पल्ला देखील गाठला जाऊ शकतो. त्यामुळे या बॉलवर सुमेश केनीला स्ट्राईक येणं महत्वाचं होतं आणि ती स्ट्राईक आली आहे. आणि जे एक्सप्रेशन तुम्ही पुन्हा एकदा संदीपचे पाहिलेत ना, त्याच्या मागचं कारण होतं विकेट किपरनी किती चूक केली मला सांगा. फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला आपण म्हणतो ना, अगदी सेकंदातला छोटासा हिस्सा त्यामध्ये बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. त्यालाही माहिती आहे स्ट्राईक जिथे रोटेट झाली आहे, सोमेश केनी स्ट्रायकिंग वरती आलाय, त्या खेळाडूकडे ते स्किल्स आहेत, त्या खेळाडूकडे ती टेम्परामेंट, फटके, टॅलेंट सगळं काही आहे. यानेच तर माझ्या विपक्षात चौकार मारला होता. मग मात्र आता जी संधी मिळाली आहे संदीपला, त्याचं सोनं करावं लागेल. जर विकेट मिळाली तर सेलिब्रेशन चांगलं असेल, पण चौकार आला तर टीम तीही धावफलकेच्या पुढे जाईल. बघत काय होतं शेवटच्या बॉलवरती. आणि शेवटच्या बॉलवर या ठिकाणी मात्र संदीप आणि सेलिब्रेशन देखील पाहायला मिळत आहे. संदीप यांचा चांगला स्पेल, संदीप यांचा 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत ज्या प्रकारचा उल्लेख केला तिथपर्यंत नक्कीच V11 अंधेरी संघ जाऊन पोहोचलाय. धावसंख्या झाली आहे 46 आणि मॅचला जिंकण्याकरिता 47 धावांचं लक्ष सेट केलंय आणि संदीप यांचे देखील नक्कीच उल्लेख केला जाईल. एक चांगला स्पेस लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. एकंदरीत 3
गडी देखील त्यांनी बाद केले, त्यामुळे त्यांचं देखील नक्कीच तारीफ करणं बनतंय. आणि यातल्या त्यात साहिल नवले यांनी एकंदरीत 2 स्पेल हाताळले, केवळ 12 धावा खर्च केल्या, 2 गडी देखील बाद केले. चांगली गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. धन्यवाद पंकजजी, धन्यवाद मनीषजी. आपण एक विशेष सन्मान आपण करत आहोत आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. मी विराज यादव यांना विनंती करेल की सिद्धेश भाईंचा एक विशेष सन्मान आपल्या या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. सिद्धेश भाई दलबंजन याचा एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच सिद्धेश भाई. अभिष टुर्नामेंट केले आहे. मुंबईकर 9 चषकामध्ये त्यांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. माईची उपदार शाळा आणि मुंबईकर 9चं हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण एक विशेष सन्मान. थँक्यू सो मच. आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे आणि ऋणी आहे त्यांचे सर्व त्यांची टीम इकडे आल्याबद्दल. सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक जबरदस्त मॅच आहे. काही खेळाडूंनी माझी प्रेक्षक वर्गाने जागा पण सोडली नाहीये. आमचे प्रशांत पण त्याच जागेवर बसून आहेत अगदी स्टार्ट टू एंड. क्रिकेट बघणार तर फायनल पण त्याच जागेवर बघणार. हे म्हणजे आत्ताची नाही, फार पूर्वीपासून मी पण असं क्रिकेट बघण्यासाठी खूप लांब लांबचा प्रवास केला आहे आणि क्रिकेट बघणं एक वेगळं प्रेम आहे. मग क्रिकेट ते कुठलंही असू दे, 3 लाख असू दे, 30,000 असू दे, 3,000 असू दे, तीच जागा पकडायची. मुंबई महाराष्ट्रातील नामवंत संघ जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा गर्दी नेहमीच केली आहे. आम्ही कबड्डीसाठी पण मी आवर्जून कांजूरमार्गच्या प्रेक्षकावर गर्दी करत असतात. एक वेगळा क्रेज राहिला आहे. कबड्डी पाहण्याची देखील एक वेगळी मजा आहे. नुकतीच टागोर नगरला आमदार साहेबांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी देखील आपण पाहिली गेली. भव्य दिव्य असं आयोजन. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. मुंबईकर 9 चषक. आपली मुंबई, सर्वांची मुंबई. आय लव्ह मुंबई. कधी न थांबणारी मुंबई, घड्याळाच्या काट्यावर चालणारी मुंबई आहे. हेमंतजी नाईक आणि तेजसजी गावडे आपलं देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती आलात, आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. हेमंतजी नाईक आणि तेजसजी गावडे, गावडे आणि नाईक आपलं अगदी मनापासून आभारी आहे. आणि आमचे पाटील देखील तिकडे मॅचचा आनंद घेतात. लेट्स प्ले. रेडी टू फाईट. हर्षित शेट्टी. जबरदस्त मॅच आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं हर्षित शेट्टी, ठाण्याचे स्ट्राईक एंडला दीपल शहा, अंधेरी आंबोलीचा एक जबरदस्त खेळाडू, असल्फा संघाचा पडद्यामागचा कलाकार म्हणजे दीपल शहा. पच्ची या बॉलर स्वीपक्याचा प्रयत्न केला गेलाय, थांबून ठेवलं गेलं पहिल्याच बॉलर हर्षितने. मुंबईकर 9 चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. 3 लाखाचं प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. खूप सारं पारितोषिक या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहिले गेले. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल आतमध्ये आणला. अमान तिकडे आहेत. कोणता संघ फायनल मध्ये जाईल, कोणता संघ टायटल जिंकेल. 6वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं महापौर ग्राउंड मध्ये म्हणजे ह्या ग्राउंडवरती कबड्डीचं देखील एक चांगलं प्रशिक्षण. मुंबईतील उपनगरातील स्वराज्य महिलांचं कबड्डीचं आपलं पहिलं तर संघ आहे
तो देखील फेमस आहे या परिसरातून आणि पूर्ण मुंबई उपनगरात त्यांची चर्चा आहे. म्हणजे सनी जगताप पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांनी एक सर्वांना खुश केला. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहिलं साहिल नवले आहेत. अटकोट भटवाडीचे एक जबरदस्त ऑलराऊंडर साहिल नवले. या बॉलवर फटका फसलाय. नवलेला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. हर्षित शेट्टीचं सेलिब्रेशन. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट आले. साहिलचं थोडं शॉर्ट सिलेक्शन चुकलं. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न करतो. थोडा फटका पण पाहिला तर फसताना पहिला गेला. बॉक्स आउट मध्ये बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर अक्षय येत आहेत. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला वेद 11 अंधेरी, त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर घाटकोपर पॅकर घाटकोपर. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट विविध स्टेशनला एक चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. मग प्रत्येक विभागात क्रिकेट आहे. कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी. स्ट्राईक केला बॅटर पाहिलं तर अक्षय येत आहेत. पहिल्या दिवसामध्ये अक्षयने पण चांगली कामगिरी केली होती. याही मॅच मध्ये क्लिक होणं अक्षयला गरजेचं आहे. बॉडी पण डोले शोले. खूप चांगली खेळपट्टी बनवली आमची नितीन सुतार यांनी मुंबईची आणि खेळपट्टीचं कौतुक करेल. या बॉलवर मात्र इकडे थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. हलकीशी एज घेतली गेली आहे. एक सिंगल रन तिकडे मिळते. 47 धावांचं टार्गेट आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. बघत कशपर्यंत मॅच रंगेल्यानंतर मेगा फायनल आपण स्थानिक गटात खेळवणार. अनुप 11 आणि टीम जय 11. जो अनुप 11 संघ कालच्या दिवसामध्ये फिल्डिंगच्या जोरावर जबरदस्त खेळ केला होता आणि तो संघ क्वालिफाय झाला होता फायनल मध्ये. आणि आज अक्षय मेस्त्री मतंग सारांचा एक जबरदस्त खेळ, त्याच्या जोरावर जय 11 संघ क्वालिफाय झाला. या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. फटका फसतोय. एक जबरदस्त झेल टिपला गेला. दिवेश पारावे. दीपल शहाला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. मॅच थोडीफार मात्र फिरताना पाहिली गेली आहे. सर्वांचं लक्ष या मॅचवर देखील आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर वैभव येत आहेत. घाटकोपर अमृतनगर त्या परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. बाईक देखील त्याच्या नावावर आहे. घाटकोपरमध्ये देखील स्थानिक क्रिकेट खूप चांगलं खेळले आहेत. अनुभव वैभवकडे पण मॅच बनवावी लागेल. क्रुशल मॅच आहे. त्यामुळे आपलं नाव केव्हा होतं जेव्हा आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती परफॉर्मन्स करतो, चर्चेत येतो, तेव्हा मात्र आपलं नाव नेहमीच होतं. सर्वांच्या नजरेमध्ये आणि मनामध्ये अशी बॅटिंग लॅबोने सर्वांना खुश केलं. एक यादगार इनिंग राहील. युट्यूबला तर सर्व बघतील, परंतु काही जण बोलतील की आम्ही ऑन ग्राउंड बघितली ती मॅच. अशी मॅच क्वचित मॅच होतात त्यातली ही मॅच. या बॉल देखील बॉलला वळवलं गेलं आणि जबरदस्त बॉल स्पिन केला. वैभवला पण माहित नव्हतं की बॅटीला बॉल लागलाय आणि हलकासा मात्र सिंगल रन. मला सगळं जज करत होते ते, वाईट जज करत होते, परंतु बॉल स्पिन झाला. गुड बॉलिंग हर्षित शेट्टी. चांगली सुरुवात केली हर्षित शेट्टीने. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त होतोय. रन झालेत 3 धावा झाल्यात. 2 विकेट गेल्यात. पहिली ओव्हर हर्षित शेट्टीने एक चांगलं कमबॅक केलं. मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम वेद 11 अंधेरी, सुरेश सरोज मागील 4-5 वर्षामध्ये ह्याही खेळाडूचा आपण पाहिलं एक डंका पाहिला गेला. मनी सर मॅच थोडीफार मात्र पहिल्या ओव्हरमध्ये चांगली स्टार्ट केली आहे. 3 रन झालेत. काय म्हणाल? अशा सुरुवातीची आवश्यकता होती. हर्षित शेट्टीवरती एक मोठी जबाबदारी, एक अष्टपैलू खेळाडू आणि संघाचा तारणहार आहे, तर त्याच्याकडून या अशाच खेळाची आवश्यकता होती. मात्र 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 47 धावा डिफेंड जर करायच्या आहेत तर पहिली ओव्हर महत्वाची होती. विकेट्सही मिळाल्या त्या ओव्हरमध्ये. सागर आलेत आणि पहिलाच बॉल सागरनी वाईट टाकलाय. इथे मात्र बॅटची हलकीशी काढा लागते, एज लागते आणि त्यानंतर बॉलही मागे जातोय. सिंगल मिळेल. एक धावही महत्वाची आणि मात्र एक धावा जरी आपण घेत राहिल्यात प्रत्येक ओव्हरमध्ये सिंगल डबल्सनी जरी आपण खेळ पुढे नेलात ना तरी देखील हरकत नाहीये.
पुढचा बॉल इथे देखील हलक्या हाताने फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. हे जे डॉट बॉल आता येत आहेत ना, येणाऱ्या काळामध्ये हेच डॉट बॉल्स तुम्हाला खूप प्रेशर देतील आणि मात्र मग त्या प्रेशरमध्ये तुम्हाला मोठे शॉट्सही खेळावे लागतील. मात्र प्रत्येक बॉलवरती सिंगलसाठी तरी प्रयत्न केलाच पाहिजे. मॅच सुरू केली पाहिजे, सिंगलसाठी प्रयत्न केलाच पाहिजे. बॅकफुटला गेले, स्कोअर कट केला. वा काय फिल्डिंग केली आहे. बॉल अडवलाय पण त्यानंतर मात्र सनी आहेत, बॅकअप केलाय, थांबवलाय बॉल. फिल्डिंग चांगली राहिली पण थ्रो करत असताना इथे हे सगळ्या छोट्या गोष्टी सागर सर खूप मॅटर करतात. नक्कीच खूप इम्पॉर्टंट फिल्डिंगचा रोल आहे ग्राउंडवर. खूप बहुतेक प्लेयर्सनी सांगितलं की फिल्डिंगचा रोल खूप इम्पॉर्टंट. दिवेशने जबरदस्त बॉल एफर्ट चांगले दिले आणि बॉल हातामध्ये बसला परफेक्ट टायमिंगला. जरा इकडे तिकडे झाला तर चौकार आला असता. सागर शिंदे बॉलिंगसाठी स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर वैभव. या बॉलवर शेप आउट झालेत. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. प्रॉपर बॅटवरती बॉल येत नाहीये. सागर पण देखील चर्चेत राहिले गेले आहेत. अंधेरीचा एक जबरदस्त खेळाडू आहे, खूप चांगला बॉल कट करतो, अनुभव आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर अक्षय. दोघांना इनिंग बनवावी लागेल. 47 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम घाटकोपर पॅकर घाटकोपर. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. लोअर स्कोरिंगची मॅच देखील या ग्राउंडवर तेवढीच फायटिंग आहे. सुरेश सरोजला विचारलं तर तो 45 बोलला होता, परंतु 47 झालेत आणि त्याच घरामध्ये रन चालू आहेत. सर्व ऑफिशियल्स आपले बॅनर देखील आपण पाहू शकतो की यष्टांच्या मागे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, तुम्हाला सर्वांना कानमंत्र देणारं व्यक्तिमत्व, रडायचा नाही लढायचा कानमंत्र सर्वांना दिला आणि ठाकरे परिवाराचं मुंबईवरती एक वेगळं प्रेम राहिलं गेलं आहे. या बॉल देखील कट केले गेले. खेळाडू आहेत तिकडे. ध्रुव चांगला बॉल कलेक्ट केलाय. सुरेश सरोजचं सेलिब्रेशन आणि दीपक बाईंग. दीपूने स्माइल केला. दीपू बोलतो थांबा जरा चेक करूयात. दीपूने पण असे रनआउट खूप वेळा घेतल्यात. दीपूची फिल्डिंग, दीपूची बॅटिंग, दीपूची बॅट. आता खूप मोठमोठ्या बॅट आले. दीपू या बॅटने मला असं वाटतं की छोटी बॅट वापरायची दीपू. आणि असा एक खेळाडू ज्या मुंबईमध्ये दीपूची बॅटिंग पाहण्यासाठी देखील मुंबईकरांनी गर्दी केली अशा आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे बोलतात ना देवाने फुरसत मध्ये बनवलंय तसा तो दीपू आहे. मॅच देखील थोडीफार मात्र क्लोज होताना पहिली गेली आहे. 10 रन झाले धावफलकावरती. 37 धावांची गरज आहे. 24 चेंडू जिंकण्याकरिता 37 धावांची गरज आहे. 13 रन्स वरती मनी सर 3 बाउंड्रीची मॅच आहे. नक्कीच इक्वेशन काय म्हणाल? 3 बाउंड्रीची मॅच आहे. 2 मारल्या तरी चालतील. एक्स्ट्राच घेऊन खेळणं गरजेचं आहे. ही मॅच आहे ना सागर सर शेवटच्या बॉल पर्यंत जाईल. येस, स्क्रीनवरती बघायचं आहे तुम्हाला नॉट आउट. ऑपरेटर आपल्याला विनंती असेल पवारजी. थँक्यू सर, धन्यवाद, थँक्यू सो मच. हे असे लोकांचं असणं ना क्रिकेटमध्ये खूप गरजेचं आहे. थँक्यू सरी सर. मग माहोल जिथे थोडंसं गरम होतोय त्या माहोलला अगदी आपल्या या छोटेसे जे आपण बोलतो ना की छोटेसे जे एफर्ट्स असतात, काही क्षण असतात, त्याला माहोल पूर्ण लाईट करून टाकतात. या अशा व्यक्तीची गरज आहे क्रिकेटला. यस, माहोल पण शांत केलं पाहिजे. आपण इंटरनॅशनल लेवलला पण पाहतो असे अनेक प्लेयर्स आहेत. मग डेव्हिड वॉर्नर, रवींद्र जडेजा, त्यांच्या नेहमी अंपायरशी पण ते पण एन्जॉयमेंट करून क्रिकेट खेळत असतात. असं एन्जॉयमेंट पाहिजे. दिवेश डॉट बॉलने सुरुवात करण्यात येते.
समीकरण ना जास्ती मोठं आहे ना जास्ती छोटं आहे. मॅच क्लोज आहे. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता होती. त्यातील पहिला बॉल डॉट आलाय. 23 बॉलमध्ये आता मात्र तुम्हाला 37 धावेची आवश्यकता आहे. एका दुसरा चौकार मारला तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय, पण मात्र एखादी डॉट बॉल तो देखील बॉलिंग टीमला कमबॅक करून देईल. 47च केलेत आणि ते डिफेंड करण्याची ही ताकद काय आहे ते दाखवणारी बॉलिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. मजा येणार आहे मॅचला. स्वीपचा प्रयत्न केलाय. व्यवस्थित बॅटवरती टाइम झालेला नाहीये. बॉल सिंगल मिळेल. एका धावेसोबत धावफलकही पुढे जात आहे. 11 धावा लागल्यात धावफलकावरती. फक्त 11 धावा म्हणायला हरकत नाहीये सागर सर, कारण धावा कमी लागल्या. 2 विकेट्सही गेल्या. त्या विकेटचंही प्रेशर तुमच्यावरती आहे आणि धावा देत नाहीयेत. का कॅप्टननी सांगितलं 45 पुरेशा आहेत? कारण त्याला त्याच्या बॉलिंगवरती विश्वास होता आणि तशी बॉलिंगच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यस, जबरदस्त. डेफिनेटली खूप चांगली बॉलिंग केली बॉलर्सने. फिल्डर खूप चांगली साथ देत आहेत, त्यामुळे स्कोर आतापर्यंत शांत ठेवला गेले. परंतु 2 विकेट गेलेत. दोन्ही बॅटरकडे क्षमता आहे की एका दुसरी बाउंड्री गेली तर मॅच ऑन होऊ शकते. टर्निंग पॉईंट तिकडे देखील होऊ शकतो. परंतु वैभव आणि त्या सोबतील अक्षयला आता चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. फायनल खेळायचं आहे. 3 मॅच जिंकणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी दिवेश पारावे. या बॉलवर फटका फसताना पाहिला गेलाय. वैभवला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येईल विकेट. बॅटर आउट. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॅटची लिडिंग एज घेतली गेलेली. मैदानाच्या बाहेर जावं लागत आहे. वैभवची खेळी मात्र इकडे संपुष्टामध्ये येते. रन्स झाले आतापर्यंत फक्त आणि फक्त 11 रन्स. 3 विकेट गेलेत. 21 बॉलमध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. मिथिलेश येतात बॅटिंगसाठी. अजून एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्या परिसरातील क्रिकेट खेळावं लागेल. आता मात्र ही मॅच थोडी बनवावी लागेल मिथिलेशला. दिवेश पारावे चांगला स्पिल आतापर्यंत टाकलाय. यानंतर इंटरची आपण फायनल खेळवणार आहोत. येस सर, ओल्ड बॉल हवाय. फेअर होईल. या गोष्टीची काळजी तुम्ही प्लीज करू नका. गेम जो काही होईल तो फेअर होईल. चला ओल्ड बॉल द्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर दिवेश येत आहे. स्ट्रायकेटला मिथिलेश. एका दुसऱ्या बाउंड्रीची टच आहे. बॅटिंगला जिंकण्याकरिता घाटकोपर पॅकर घाटकोपर. समीकरण तेवढंच आपण पाहिलं तर सोपं होताना पाहिलं गेलंय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दिवेश. मोठ्या फटक्यांची गरज आहे. एक बाउंड्री आली, एका दुसरी बाउंड्री आली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. या बॉलवर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न करत होते. फटका आपण पाहिला तर फसतोय. लेग बाय श्रम मध्ये सिंगल रन मिळेल. 12 धावा झाल्यात धावफलकावरती. 3 विकेट गेलेत. 20 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 35 धावांची गरज आहे. 20 बॉल 35 करायचे आहेत. 20 बॉल 35. मॅच थोडीफार क्लोज मात्र
होताना पाहिले गेले, परंतु बघूया दुसरा डाव त्याच अंदाजामध्ये पाहायला मिळेल का. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा दिवेश पाराबे. बेस्ट वर्सेस बेस्ट फाइटिंग मॅच आहे. या बॉलवर स्टेप आउट झालेत. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता, थोडा फटका फसताना पाहिला गेलाय. लेग बाय स्वरूपामध्ये सिंगल रन मिळतीये. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा होत्या धावफलकावर. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये देखील मॅच पाहण्यासारखी असणार आहे. 19 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 18 बॉल 30, 18 बॉल 32 ची मॅच पण या ग्राउंडवर फिरताना पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी दिवेश, स्ट्राईकरला बॅटर मिथिलेश. या बॉलवर स्टेप आउट झाले. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला गेलाय, थांबून ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 34 धावांची गरज आहे. 18 बॉल 34 करायचे आहेत. पहिल्या 3 ओव्हरचा मात्र खेळ इकडे समाप्त होतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर हर्षित शेट्टीवर जबाबदारी दिली गेली आहे. 18 बॉल 34 करायची आहेत. यानंतर दोन्ही स्थानिक संघ आपण तयार राहायचं आहे. अनुप नाईन आणि त्यांच्या विरुद्ध जय 11. बॉलिंगसाठी हर्षित शेट्टी. अठरा चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहतो हर्षित शेट्टी, स्ट्राईक एंडला बॅटर आहेत अक्षय. या बॉल समोरून बॉल फिरवला गेलाय. जबरदस्त बॉलिंग हर्षित शेट्टी. सुपर शेट्टी, हर्षित शेट्टी. काय बॉल स्पिन केला शेट्टीने आणि खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलतो अक्षयला, की जागेवरच उभा ठेवला. समोरून बॉल अगदी अँगल बनवला. गुड बॉलिंग. चांगल्या अंदाजामध्ये बॉलिंग करत असताना या बॉलवर स्टेप आउट झाले विथ द स्पिन आणि व्हाईट बॉल, परंतु बॅटरला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. येईल विकेट. समीकरण आपण पाहिलं तर बदलताना पाहिल्या गेल्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर नितीन दळवी येत आहेत घाटकोपरचे. अनुभव ह्याही खेळाडूकडे नितीन दळवी. मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ध्रुवने चालाकी दाखवली. त्याला वाटलं बॉल बाहेर जाऊ शकतो. अंदाज त्याचा थोडाफार मात्र खरा पण ठरू शकत होता, चुकू पण शकत होता, परंतु वेल ट्राय ध्रुव. कॅच पकडली तर हरकत नव्हतं, ट्राय करायला पाहिजे होतं. या बॉल देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. एक्स्ट्रा रस्ते धावफलक पुढे जाईल. 16 धावा झाले धावफलकावरती. 16 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 31 धावांची गरज आहे. 16 बॉल 31. या बॉलवर देखील गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मिथिलेशच्या बॅट मधून आपण पाहिलं तर रणमित 4. कोपार पुन्हा एकदा बॅटिंग साठी हर्षित, स्ट्राईक एंडला मिथिलेश. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल आहे. समीकरण थोडंफार बदलताना पाहिलं गेले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतो 21 या धावसंख्येवरती. 15 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 15 बॉल 26. लास्टला 12 बॉल 20, 12 बॉल 22 ची मॅच पण बघण्यासारखी राहील, परंतु आता 15 बॉल 26 करायचे आहेत. एक चौकार जो जिथे आला तिथून मॅचचं मोमेंटम बदलण्यात आलाय आणि त्याचीच वाट पाहत होतं घाटकोपर पॅकर. घाटकोपर संघाला माहिती आहे की मात्र एखादी चौकार मॅचला कलाटणी आणू शकतोय आणि तो एक चौकार योग्य त्या वेळेला आलेला आहे. मॅचचं समीकरण ते अगदी खूप क्लोज आहे. 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 26 धावेची आवश्यकता आहे.
दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण अनुप 11 आणि जय 11 कॅप्टन्स आपण पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईडला विकेट आला, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर वाईड, त्यानंतर बाउंड्री आणि त्यानंतर वाईड. 4 बॉल. या बॉल देखील खोलून टप्प्याचा बॉल, फेकी देखील चुकीच्या पद्धतीने पाहिली गेली, परंतु सिंगल रन. 22 रन झाले धाव फलकावरती. समीकरण आपण पाहिलं तर 13 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 25 धावांची गरज आहे. 13 बॉल 25. हा बॉल निर्णायक आहे. या बॉलवर मोठा स्ट्रोक येईल का? नितीन दळवी. या बॉलवर सिंगल, खूप इम्पॉर्टंट होता हा सिंगल आणि नितीनने मात्र सिंगल कन्वर्ट केला गेला. 12 चेंडूंनी जिंकण्याकरिता 24 धावांची गरज आहे. 12 बॉल 24 करायचे. गुड बॉलिंग हर्षित शेट्टी. 2 ओव्हरमध्ये चांगला स्पीड टाकला हर्षित शेट्टीने, पण पहिली ओव्हर चांगली सुरुवात केली होती. 3 रन खर्च करत असताना ह्या ओव्हरमध्ये रन्स आले एकूण. बाउंड्री आली त्यामुळे 10 रन्स आले. 2 ओव्हरमध्ये 13 रन्स खर्च केलेत. गुड बॉलिंग हर्षित शेट्टी, चांगला स्पीड टाकला. 12 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. अनुप 11 आणि टीम जय 11 कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण मॅच जशी संपेल तसं लगेच टॉस केला जाईल, याची नोंद घ्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दिवेश पारावेर जबाबदारी दिली गेली. 12 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. 12 दुने 24. बॉलिंगसाठी दिवेश. स्ट्राईक एंडला बॅटर आहेत नितीन दळवी. ही ओव्हर निर्णायक आहे. लास्टला 6 बॉल 13, 6 बॉल 15 ची पण मॅच बघण्यासारखी असणार आहे. 12 बॉल 24. या बॉलवर फ्लिक केला गेला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. नितीन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सिंगल रन. स्ट्राईक एंडला बॅटर मिथिलेश आहेत. सर्वांचं लक्ष मिथिलेश्वर आहे की एका दुसरी बाउंड्री येईल का. मुंबई अंडरआर्म क्रिकेट, मुंबईकर 9 चषकाचा आपण आनंद घेत आहोत. आज सर्व मित्रपरिवार एकत्रित होऊन ह्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन, भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहिलं गेलं. श्री साई स्पोर्ट, शैलेश पाटील, पराग पाटील यांचं देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढंच मोलाचं योगदान राहिलं गेलंय. 3 दिवस सर्वांनी क्रिकेट आनंद घेतला. या बॉलवर स्टेप आउट झालेत. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. फेकीमध्ये थोडी कमतरता पाहिली गेली आहे. ग्राफ थोडा आपण पाहिलं तर शांत होताना पाहायला मिळतोय. 25 रन झाले धावफलकावरती. स्ट्राईक एंडला नितीन. 10 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 10 बॉल 22 करायचे आहेत. एका दुसरा मोठा स्ट्रोक येईल का मॅच मध्ये, या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे. 10 बॉल 22. या बॉल देखील फ्लिक केले गेले. बॉल गॅप मध्ये निघून जाईल. नितीन दळवीच्या बॅट मधून रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग. पण मात्र त्या शॉट नंतर नितीनचं सेलिब्रेशन तेही वाखाणण्याजोगं होतं, तेही पाहण्यासारखं होतं. चुकी अशी झाली की बॅटच्या ब्लेडवरती आपण गेलात. पहिला उजवीकडे गेलात आणि त्यानंतर बॉल आपल्या डावीकडून निघालाय. या चौकारांनी मॅच मध्ये संजीवनी आणली आहे. समीकरण 9 चेंडूने 18 धावांची गरज आहे. समीकरण बदलताना पाहिले गेले. प्रेक्षकांना मॅच आवडले एकदा टाळ्या होऊन जाऊ देत. 9 चेंडू 18 धावांची गरज. बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणता संघ जाईल मेगा फायनल मध्ये? 9 बॉल 18 करायचे आहेत. घाटकोपरकर पण मॅच सोडणार नाहीत. एका साईडला घाटकोपर पॅकर घाटकोपर, त्यांच्या विरुद्ध वेद 11 अंधेरी. या बॉलवर स्टेप आउट झाले. आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. नितीन दळवी करतायत पळवा पळवी. नितीन दळवी पडले, परंतु ते असं वाटलं की 100 मीटर धावणी करतायत. नितीन दळवी असतात. असंच राहिलं पाहिजे. मॅच मात्र देखील समीकरण बदल. 8 बॉल मध्ये 17. या 2 बॉल मध्ये मनीष सर एका दुसरी बाउंड्री आलेली मॅच बघायला मजा येईल. आली पाहिजे. जर आपल्याला तो कमबॅक बघायचा, एक चांगली मॅच बघायची ना, हे 2 बॉल खूप निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत 2 बॉल. चांगला बॉलही टाकावा लागेल बॅटरला. एखादी चांगला शो खेळणं तेवढंच गरजेचं आहे. 8 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे.
पुढचाही बॉल चांगला चांगला टाकलाय ट्रॅम्प लाईनच्या आतमध्ये बॉल आहे आणि डॉट बॉल टाकलाय. 7 बॉल 17 धावेची आवश्यकता. जबरदस्त बॉल ऑफ द मॅच, टर्निंग पॉइंट होता हा बॉल. आणि दिवेशने पूर्ण आपला अनुभव पणाला लावला. बॅट्समनची हालचाल बघितली, ऑफ स्टिक पकडून बॉल टाकला की त्याला माहिती आहे की समोर जर टप्पा पडला तर बाउंड्री येऊ शकते, त्यामुळे बॅट्समन पासून थोडा लांब टाकला. समीकरण बदललंय. 7 बॉल 17 करायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. 7 बॉल 17चा रोल देखील या ग्राउंडवर तेवढाच महत्वाचा. स्ट्राईक एंडला मिथिलेश. 7 बॉल 17, 17 पे खतरा. 7 बॉल 17 मिथिलेश. समीकरण बदलताना पाहिलं गेलंय. 7 चेंडू 17 धावांची गरज आहे. मुंबईकर 9 चषकाची सेमीफायनल नंबर 2. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. आता 7 बॉल मध्ये 16, 7 बॉल 16 रन करा गोळा आणि क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. मिथिलेश एका दुसरा चौकार येईल का? 7 बॉल 16 करायचे आहेत. बेस्ट वॉसेत बेस्ट. मुंबईकर 9 चषकाची फायनल गाठायची आहे. या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आहेत तिकडे फेकी करतील. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 6 बॉल 15 करायचे आहेत. जबरदस्त मॅच. कोणता खेळाडूवर मात्र शेवटची ओव्हरची जबाबदारी दिली जाईल? ध्रुवने पण स्माइल केलंय की कुठला बॉलर बॉलिंग करेल. रिव्ह्यू बॅटरचा रिव्ह्यू आहे की सायडमसाठी आपण चेक केला जाईल. आमचे ऑफिसर संपार तिकडे चेक करतील. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या क्रीडा स्पर्धेला. चांगला प्रतिसाद मागील 3 दिवस तुम्ही आम्हाला दिलात. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता आपण पाहिलं 15 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी ध्रुवला आमंत्रित केलं जात आहे. कांदिवली बोरिवली परिसरात एक जबरदस्त खेळाडू आहे. टर्फ क्रिकेट पण खूप चांगले खेळले गेले. ध्रुव मातीतलं क्रिकेट देखील चांगले खेळले गेलेत. बाहेरून कुणी कॉल देऊ नका प्लीज. जे प्रेक्षक वर्ग त्यांनी पण कॉल नका देऊ. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 6 बॉल 15 बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ध्रुव. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर बॅटर मिथिलेश. 6 बॉल 15 डिफेंड करायचे आहेत. मात्र ध्रुवला स्ट्राईक एंडला मिथिलेश एका दुसरी बाउंड्री येईल का? सर्वांचं लक्ष या मॅचवर आहे. सेमीफायनलची मॅच. पहिल्याच बॉलवर समोर खेळले गेलेत. एफर्ट चांगले गेले परंतु सनी तिकडे होते. एफर्ट चांगले आहेत. महत्वाची फिल्डिंग आहे. फिल्डिंगचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे. 9729 ग्रुपचे आमचे संस्थापक गौरव कसाबे आपलं देखील स्वागत आहे. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. हॅपी बर्थडे टू यू ब्रो. गौरव कसाबे 9729 हा त्यांचा ग्रुपचा नंबर #9729. गौरव कसाबे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आपलं स्वागत आहे. बॉलिंगसाठी ध्रुव येत आहे. स्ट्राईक एंडला नितीन. 5 बॉल 14. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. दळवी पडतायत परंतु दळवी मॅच नाही सोडत आहेत. पडतायत धडपडतायत मात्र ते लढतायत. ते लढणं जास्ती गरजेचं आहे. समीकरण अजूनही क्लोज आहे आणि ते क्लोज असलं तर थोडंसं कठीणही आहे. चौकार मारावे लागतील पण कठीण काम तर करावंच लागेल ना. मुंबईकर 9 चषक जर जिंकायचा आहे तर मात्र कठीण कार्य सोपं करावं लागेल. एखादी चौकार आला ना तर टाळ्या जोरात वाजतील. मजा येईल मॅचला. येईल का तो एखादी चौकार? हो नाही येणार आहे कारण बॉल चांगला अडवलाय. ती उसळी अपेक्षित होती ती मिळाली नाहीये. बॅटची स्विंग ताकदीने केली आहे पण इट्स अ डॉट बॉल.
4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मनीष सर, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 4 बॉल 13ला एक बाउंड्री येईल का? या बॉलवर स्टेप आउट झालेत. गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सागर शिंदेने बॉल आतमध्ये ढकलला. सागरने चालाकीने बॉल आतमध्ये ढकलला. खूप इम्पॉर्टंट होता. त्याला माहिती बॉल पकडण्याची गरज नव्हती, परंतु आतमध्ये ढकलला गेला. आता 3 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. 3 बॉल 12. कोणत्या टीमचे वाजणार 12? 3 बॉल 12. आणि 3 बॉल 12ला मात्र समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. बॉक्स आउट स्वरूपामध्ये मात्र बॅटरला बाहेर जावं लागेल. 2 बॉल 12 करायचे आहेत. बॅटिंगसाठी चांगली कामगिरी केली टीम वैद 11 अंधेरी संघाने. आता मात्र मेगा फायनलच्या दिशेने जात असताना या क्रीडा स्पर्धेमध्ये फायनल मॅच देखील एक जबरदस्त बॅटल पाहायला मिळेल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर नो बॉल आणि नो +1. सुरेश सरोज बता रहे भाई 2 बॉल 12 है, क्या कर रहा है तू ब्रो? हल्के में मत ले क्रिकेट को, तो क्रिकेट अपने को हल्के में लेगा. 2 बॉल मध्ये 10 रन्स करायचे आहेत. या बॉलवर ड्राईव्ह केलं संदीप मराठे. वाह, म्हणजे हा कव्हर ड्राईव्हचं विराट कोहलीनी जरी बघितलं तरी तो पण मात्र याचा फोटो काढेल. संदीप मराठे. संदीप मराठे स्ट्राईक एंडला आहेत. कोणी बोलणार नाही. 40+ आहेत. 40+ क्रिकेट देखील अजून खेळतायत आणि खूप चांगलं फिटनेस त्यांनी केलाय. पण परत कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न करावा असं मला तरी वाटतं. मराठी करतील. व्हाईट बॉल आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. व्हाईट बॉल आहे. ध्रुव पण मॅच सोडत नाहीयेत. ते बोलतात थोडं चुरस करतो मॅच. 1 बॉल 9 करायचे आहेत. हा क्या बात आहे. आता तर मात्र इनसाइड आउट खेळतो थोडे वेगळ्या अंदाजामध्ये आणि वेद 11 अंधेरी संघ जाऊन पोहोचतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. आमचे साई भक्त सेवा मंडळाचे आपण बोलतो हेमंत नाईक विश्वास त्यांच्या माध्यमातून हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि मुंबईकर 9 ग्रुप चे आमचे तेजस्वी गावडे ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. एक थँक्यू विजय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गेल्यानंतर एक जबरदस्त बॅटिंग केली. देवकरण परमारला मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. तो एक अफलातून बॅटिंग केली. टीमला गरज असताना इनिंग बिल्डअप केली. आमचे हेमंतजी नाईक विश्वस्त साई भक्त सेवा मंडळाचे आणि तेजस्वी गावडे यांच्या माध्यमातून आपण हे एअरपॉड्स आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. खूप चांगला खेळ केला देवकरण परमार. देखिए आभार है देवकरण. 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में और बहुत इंपॉर्टेंट रोल था क्योंकि विकेट जाने के बाद पहले ओवर में सुरेश बाद हुए थे, उसके बाद अच्छी बैटिंग हुई और टीम फाइनल में जा रही है. टूर्नामेंट तो बहुत अच्छा है और सबसे बड़ा प्राइज़ है और मैं भी पहली बार खेल रहा हूँ इतना बड़ा प्राइज़.
और कूड़ा और दिवेश ने भी स्टार्टिंग में बैटिंग अच्छा किया था और मेरे से बैटिंग हो नहीं रहा था और ये मैच में बैटिंग हुआ तो अच्छा लग रहा है। और फाइनल मैच बहुत इंपॉर्टेंट है, फाइनल मैच के लिए टीम के लिए क्या गाइड करेंगे? फाइनल मैच तो इम्पोर्टेंट है और एक मैच जरा खेलेंगे सब लोग मिलके तो जीत जाएंगे। थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. देवकरण परमार एक जबरदस्त बॅटिंग केली या पहिल्या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये. हा, एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर आपण करत होतो आमचे साई भक्त सेवा मंडळाचे हेमंतजी नाईक विश्वस्त. हेमंतजी नाईक यांचा एक विशेष सन्मान साईराम आणि दोघांचा आमचे तेजस्वी गावडे. थँक्यू सो मच हेमंतजी नाईक आणि तेजस्वी गावडे. मुंबईकर 9 ग्रुपचे देखील आमचे सदस्य आहेत आणि साई भक्त सेवा मंडळाचे विश्वस्त आहेत साईराम. हेमंत नाईक आणि तेजस्वी गावडे यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे व्यासपीठावर करत आहोत. आमच्या विनंतीला मान देऊन आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. थँक्यू सो मच. गौरव कसाबे यांचा देखील एक विशेष सन्मान करत आहोत. 9729 बड्डे बॉय. गौरव कसाबे देखील यांचा एक विशेष सन्मान आपल्या या व्यासपीठावर करत आहोत. 9729 आयुष्यभरासाठी 9729 आमचे गौरव कसाबे यांचा एक विशेष सन्मान. आणि आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू ब्रो. अब जिओ हजारो साल. आणि आमचे सर्वांचे लाडके सर मंचेकर सर आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद, आपण वेळात वेळ आलात. हा, त्यानंतर आमचे विराज यादव आणि रोहित यादव यांचे वडील देखील इकडे उपस्थित राहिले गेलेत. विजय यादव यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे व्यासपीठावर करत आहोत. आणि मी साई भक्त विघ्नेश यांना विनंती करेल की आपण त्याचा एक विशेष सन्मान यायचं. काका थँक्यू सो मच. आणि आपण देखील आलात. आपले चिरंजीव देखील खूप चांगलं कार्य करतायत. आज या कार्यक्रमासाठी आमचे विजय यादव, रोहित यादव आणि विराज यादव यांचे वडील. थँक्यू सो मच विजयजी यादव, आपलं देखील आभारी आहे. आज त्यांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावरती. थँक्यू सो मच यादव काका, आपलं देखील आभारी आहे. धन्यवाद. वैभवजी नवले यांचा देखील एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाईल. वैभवजी नवले. वैभवजी नवले यांचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. मंचेकर सरांचा एक विशेष सन्मान आपल्या व्यासपीठावर करत आहोत. आम्हाला विनंतीला मान देऊन मंचेकर सर देखील विजय यादव यांना विनंती करेल की आपण मंचेकर सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. चला दोन्ही टीम्स लाईन अप करून घ्या मेगा फायनलच्या मॅच साठी. टीम जय 11 आणि टीम अनुप 9. जबरदस्त बॅटल आहे.
मित्रांनो, या स्पर्धेचा जर स्तर पाहिला तर नक्कीच अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक असलेली स्पर्धा आणि त्यातल्या त्यात एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर नक्कीच आपल्या इंटरच्या प्लेअरला देखील संधी दिली जाते आहे. त्या संधीचं नक्कीच आपण सोनं करायचं आहे. मित्रांनो, टाईमवर हजर राहा. क्रिकेट म्हटलं की पहिले डिसिप्लिन आलं. चला दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. आपण या ठिकाणी टॉस करून घेणार आहोत. आपल्याला अजून देखील मेगा फायनलची मॅच आउटरच्या संघांचा जर विचार केला, डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण आणि दुसऱ्या बाजूला वेद 11 अंधेरी, एक धमाकेदार मुकाबला नक्कीच पाहायला मिळणार आहे. त्या अगोदर इंटर कांजूरमधील मेगा फायनलची मॅच देखील या ठिकाणी आपण पाहणार आहोत. दोन्ही संघ आपल्याला विनंती असेल, चला आपण लाईनअप करून घ्या. अनुप 9 कॅप्टन, प्लीज आपली कंपनी घेऊन मैदानात दाखल व्हायचं आहे. जय 11 कॅप्टन अँड टीम प्लीज. आमचे मंचेकर सर आणि विजय यादव काका, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या नाणेफेकीचा कौल केला जाईल. एक महत्त्वपूर्ण मॅच इंटर कांजूर देखील संघाने या ठिकाणी चांगलं प्लॅटफॉर्म दिलं जात आहे, चांगली संधी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आमचे सतीश मामा सुकाळे, आपण देखील या ठिकाणी थांबायचं आहे. दोन्ही संघ चला लाईनअप करून घ्या. अनुप 9 तर दुसऱ्या बाजूला जैन 11. चला गाईस, थोडं स्पीडअप करा. यानंतर देखील सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. 3 लाख रुपये पारितोषिक असलेली स्पर्धे. कोणता संघ या किताबावर आपलं नाव कोरणार आहे त्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. सगळ्यांना उत्कंठा लागली आहे आणि त्यातल्या त्यात आता नक्कीच इंटर कांजूरच्या मॅचकडे देखील सर्व कांजूरकरांचं लक्ष राहिलं आहे. कांजूरकरांचं एक वेगळंच प्रेम पाहायला मिळालं आहे. त्यामुळे चला लगेच या मित्रांनो, लाईनअप करा. दोन्ही कॅप्टन काका, आपल्याला विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आमचे मंचेकर साहेब असतील, त्याचप्रमाणे सतीश मामा आणि विजय काका. तर या ठिकाणी इंटर कांजूरचा मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही कॅप्टन पुढे यायचं आहे. आमचे